पुण्यातील नसरापूर हत्या आणि बलात्कार प्रकरणात मोठा निकाल आलाय. आरोपीला फाशीची शिक्षा झाली. मात्र ग्रामीण पोलिसांनी खूप मोठं काम यात केलंय. माझ्यासोबत महिला पोलीस अधिकारी विजयमाला पवार आहेत. मॅडम, पहिली प्रतिक्रिया, खूप मोठा निकाल खरं तर हा राज्यात आणि देशात. निकाल मुलीला जी निर्भया होती 3 वर्षाची होती आणि खरंच ती निर्भया होती असं म्हणावं लागेल. कारण तिनं ज्या वेदना सहन केल्या होत्या त्या वेदना ते 3 वर्षाचं बाळ होतं. ज्या बाळाने 3 वर्षाच्या बाळाने जाण्यापूर्वीही वेदना सहन केल्या आणि गेल्यानंतरही तिच्या शरीरावरती लैंगिक अत्याचार झाले. म्हणजे इतक्या घाणेरड्या पद्धतीने तिच्यावरती अत्याचार केलेले होते. आणि या गेलेल्या बाळाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही पोलीस डिपार्टमेंटनी आणि बाकीच्या डिपार्टमेंटनी केलेला. कसा तपास केला? कारण 60 दिवसात खूप फास्ट तपास झालाय. कसं तुमचं सगळं प्रक्रिया सुरू होतं? थोडक्यात आम्हाला जेवढं तुम्हाला सांगतो. हा जो तपास केला तो आमचा दिवस रात्र झालेला तपास होता. आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी माननीय DG सरांचं थँक्स म्हणते, कारण त्यांनी स्वतः पर्सनली भेटून आम्हाला सूचना दिलेल्या होत्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की थँक्स माननीय SP सरांना म्हणते, कारण ज्यावेळेस पोलीस खात्याचे किंवा युनिट इन्चार्ज त्या टीमच्या पाठीशी उभा असतात त्यावेळेस ते जे काम आहे ते काम सर्वोत्कृष्ट आणि चांगलं काम होतं. कारण फक्त आणि फक्त तपासी अधिकारी ह्या सगळ्या गोष्टी नाही करू शकत. प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला माननीय SP सर आमच्या बरोबर होते टीमचे लीडर म्हणून. त्याच्यामुळे आमचं नाव भावनिक होतं. एक महिला म्हणून एक मुलगी खरं तर अतिशय दुर्दैवी ती बलात्कार आणि तिच्या हत्या करण्यात काय तुम्ही याच्यात आपण काय म्हणतो की समाज सगळ्या लोकांचा मिळून झालेला असतो. पण हा समाज प्रत्येक एका व्यक्तीपासून, ज्यावेळेस एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जोडली जाते त्यावेळेस तो समाज तयार होतो. आणि मी जरी पोलीस खात्यामध्ये असेल तरी मी त्या समाजाचा एक भाग आहे. एक समाज म्हणून मला खूप दुःख झालं ह्या गोष्टीचं. का दुःख झालं? कारण ते 3 वर्षाचं बाळ होतं. ते 3 वर्षाचं बाळ ज्या विश्वासाने त्या माणसाबरोबर जात होतं की ज्याला गाठीशेव खायचं आमिष दाखवलेलं होतं आणि वासरू दाखवायचं आमिष दाखवलेलं होतं. मला इथं आवर्जून सांगावंसं वाटेल की माझा मुलगा ज्यावेळेस 3 वर्षाचा होता, 3.5 वर्षाचा होता, त्यावेळेस मी त्याला आई म्हणून सांगितलं होतं की बाहेर ज्यावेळेस तू जाशील त्यावेळेस तुला कुणी खायला दिलं तर ते त्यात विष असतं. त्याला काही कळत नव्हतं. त्याला सांगितलेलं की विष असतं म्हणजे ते खाल्ल्यानंतर आपण मरतो. आणि ज्यावेळेस मी एका माझ्या फॅमिली कार्यक्रमात गेलेले होते आणि त्याच्या हातावरती प्रसाद ठेवलेला होता त्यावेळेस तो बोबड्या आवाजामध्ये त्या माणसाला म्हणत होता ज्यांनी प्रसाद दिला, त्यांना याच्यात विष आहे का? त्यांना काही कळत नव्हतं त्याचं बोलणं. आणि तोच माझा मुलगा माझ्याजवळ आला आणि मला म्हटलं, मम्मा याच्यात विष आहे का? तर मी त्याला काय म्हटलं की बाळा, ज्यावेळेस आई सोबत असेल, घरातली लोक सोबत असतील त्यावेळेस काही नसतं, घाबरायचं नाही, तू खा. मला इथं त्या गोष्टीची एवढी तीव्रतेने आठवण झाली की ते लहान बाळ की ज्याला गाठीशेवचं आमिष दाखवलं आणि ते बाळ ते गाठीशेव घेऊन गाईचं वासरू बघायला विश्वासाने त्या माणसाबरोबर गेलं की जो समाजाचा भाग होता. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की त्या विश्वास ठेवलेल्या विश्वासाला त्या माणसाने पूर्णपणे तडा देऊन तिच्यावरती अमानुष लैंगिक अत्याचार केले. इतके अत्याचार केले, किळसवाणे अत्याचार केले की जे एक आई म्हणून तिचा इन्क्वेस्ट पंचनामा करत असताना मला पाहावलं जात नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस तिचीच पॅन्ट तिच्याच तोंडामध्ये 21 सेंटीमीटर आतमध्ये गेली असेल, तुम्ही विचार करा की त्या बाळाला वेदना काय झाल्या असतील. ज्यावेळेस तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले गेले त्यावेळेस त्या बाळाला वेदना काय झाल्या असतील. आणि ते बाळ त्यांनी त्याचा देह सोडल्यानंतर सुद्धा त्या देहावरती लैंगिक अत्याचार केले गेले. म्हणजे आपण समाज म्हणून काय विचार करतो याच्यावर? समाजाने काय केलं पाहिजे? म्हणजे आपल्या समाजात आपलंच बाळ, आपलीच मुलगी सुरक्षित नाहीये. आम्ही एक पोलीस म्हणून त्या घटनेला न्याय द्यायचा प्रयत्न केला, एवढंच मी म्हणेन. कठीण होतं खरं तर हा सगळा या यंत्रणेमध्ये सगळा हा निकाल आहे ना, आणि आता फाशीची शिक्षा सुनावली, समाधानी? हो, समाधानी म्हणता येईल. पण त्या बाळाला गेल्यानंतर आम्ही न्याय मिळाला. म्हणजे समाजाला त्या बाळाला एक तिचा स्वतःचा बळी द्यावा लागला. हा एक तात्काळ निकाल येण्यासाठी एवढं मी म्हणेन. थँक्यू. नक्कीच या होत्या तपास अधिकारी विजयमाला पवार. खरं तर यांनी पहिल्या दिवसापासून या निकालात होत्या आणि 60 दिवसात खरं तर हा ऐतिहासिक निकाल जो आहे तो पुण्यातील नसरापूर प्रकरणाचा लागलाय. कॅमेरामॅन सुमित सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे.